मित्रांनो, माझ्याकडे ना गोव्याचे वाउचर्स होते. फ्री स्टे, फ्री ट्रॅव्हल अँड फ्री. मामाच्या गोव्याला जाऊया. मामा कोण आहे? मामाच्या गोव्याला जाऊया मी. गोव्याला जायचं म्हटलं ना तर दारू चकना और बकरा तो मागताय. गेल्या वेळी तुला एका शो करता मी फोन केला होता की तू झूम लिंकवर बसशील. दोनदा तू गोव्याला होता. मी तिकडे झूम होतो. गोव्याला पहिल्यांदा पण गेलो होतो ना विशाल. तर पहिल्यांदा गेलो त्या भूमीवर तेव्हा असं वाटलं की यार ही खरी जागा आहे, तिथं मी राहायला हवं. फार काही इमॅजिन करू नका. 3च गोष्टी फ्री आहेत: राहणं, जाणं आणि जेवण. जेवण. तिकडे आम्ही तिघे आहोत. ओके, आम्ही हे करतोय आणि फक्त अंकुश दादा बघत असेल तर तुमचं लक्ष फक्त अंकुश दादाकडे जाईल. फिल्मचा भाग आहे, शेवटी स्क्रीन प्लेचा भाग आहे आणि ते कॅरेक्टरचा भाग आहे. सगळे मला मामा बनवायचे, पण तुम्ही मला ग्रुपमध्ये तरी घ्यायचा. संत्या, तुला मन कवड्या म्हणू काय रे? नाही तर काय म्हणणार होतं? ए लब्बाड, क्या काम करता है यार ये अंकुश ना. देख ना कैसा दिखता है यार. वो लगता ही नहीं जो कैमरे के बाहर है. जो कैमरे पे कुछ अलग ही लगता है रे. यही है ना ये. मामा पहिल्यांदा हात सोडतो, मग हात सोडतो आणि हात तोडतो. आमचा एक ऍक्सिडेंट झाला. बर. बाईक वरती आम्ही होतो, बाईक चालवत होतो. आधी संतोष चालवत होता. मग संतोषचे एक एक नखरे सुरू झाले नाही एवढे की रे ती ए यार ही स्कूटर बरोबर नाही, ए हे नाही बरोबर, ते नाही बरोबर. मी म्हटलं ए चल मी चालवतो. बाबा म्हटलं हा खुशा तू चालव. मग जेव्हा मी चालवायला घेतली ना मला कळलं की संतोष खरं बोलत होता. घास येता खडे लागले 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 लागवडे तेवढे तेवढे लागले. पुणे नमस्कार, मी विशाल परदेशी. झकास जबरदस्त जिंदाबाद. पुन्हा एकदा मंडळी, कॉन्ट्रीब्युशन में गोवा जाएंगे बस सुटणारे मंडळी. त्यामुळे कॉन्ट्रीब्युशन काय असेल तुम्हाला लवकरच कळेल. पण गोव्याला जाण्यासाठी एक से एक मंडळी आपल्या बरोबर आहे. मामा नाही ना, मामा कोणी ते नंतर कळेल. अंकुश चौधरी आपल्या बरोबर आहे. संतोष जुवेकर आपल्या बरोबर, माने ना माने विजू माने आपल्यासोबत आहे आणि आपल्या सगळ्यांचा लाडका कुशल बदरिके आपल्यासोबत आहे. हॅलो बाय बाई. स्ट्रगलर 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 म्हणता म्हणता नेक्स्ट एक्सटेन्शन काय असेल या उत्सुकतेमध्ये मामाच्या गावाला नाही गोव्याला जाऊया. हो ना कॅप्टन? खरं आहे गोव्याला, का? गोव्याला. होय ना. ठरलं गोव्याचं जायचं म्हणजे सगळं व्यवस्थित. हो हो, सगळं जे काही लागणार आहे ते सगळं व्यवस्थित आहे. हो ना. पॅकिंग झालंय. हाँ, कॉन्ट्रीब्युशन में बस निकलने वाली है अपनी. येस. त्यामुळे प्रेक्षकांनी रेडी राहायचं. हो हो हो, म्हणजे गोवा कसं रंगणार आहे म्हणजे सुशेगात? एकदम. आणि गोवा असं रंगणार आहे की जसं प्रत्येक पिकनिकला आपण जातो आणि प्रत्येक वेळेला असं ठरतं की यार ही पिकनिक आपली सगळ्यात जबरदस्त झाली. तसं तुम्ही ज्यावेळेला थिएटरात याल त्यावेळेला हेच वाक्य बोलाल की अरे ही पिकनिक आपली फार मेमोरेबल झाली. होय ना. खास एकदम. 3 माणसं अंकुश मला ठाऊक आहेत ज्यांच्याबद्दल मी वेगळं काही बोलणार नाही. हा एक मनुष्य आणि एक बाबा सगळ्यांचा जो खरा आज इथं नाही आहे. पण तू यांना जॉईन झालेला आहे. Yes. हे जॉईंट व्हेंचर कसं वाटलं? हे विजू मानेंनी घडवून आणलंय. त्यांच्या डोक्यात आलेली ही कल्पना आहे. कधी नव्हे ते त्यांच्याच एका मित्रांनी ही गोष्ट त्यांच्या समोर आणून ठेवली आणि मी जॉईन झालो यांच्याबरोबर. तो मित्र म्हणजे मी आहे, ज्याच्यामुळे ती ही पिकनिक घडते तुम्हाला सगळ्यांना. तर मला असं वाटतं की मजेशीर पिकनिक झाली एकतर. मी स्वतः खूप एन्जॉय केलं ह्यांच्याबरोबर आणि अशी माणसं सापडणार नाही जगात जे एकमेकांशी एवढी घट्ट असलेली. मला असं वाटतं की मीही एन्जॉय करतोय त्यांच्यावर आत्ताही जवळजवळ आमच्या सगळीकडे इंटरव्ह्यूज चालू आहेत, प्रमोशन चालू आहे, जवळजवळ पिकनिक चालू आहे. वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणचं खाणं खायला मला मिळतं, सगळ्या ठिकाणी फिरवत आहेत. खूप लाड करतायत हे लोक सगळेजण माझे. नाही, ही माणसं लय द्वाड आहेत. तू आता फार प्रामाणिक मत व्यक्त केलेलं. यांच्या मनात आहे ना जे काही सुरू असेल ना ते भयानक आहे. घरी गेलो ना आम्ही त्याला व्हॉट्सअपला पण सोडत नाही. होय ना. किती सुरेख मत व्यक्त केलं संतोषने, है ना, तुमच्याबद्दल. काय म्हणजे याबद्दल जरा तुम्ही. अगदी अगदी खरं. मनापासून त्याला जे वाटतं ते त्याने सांगितलं ते अगदी खरं आहे. आमची कुठेही शाखा नाही, आम्ही जस्ट एक्सक्लुझिव्ह. होय ना. खास. पण मग गोव्याची ट्रिप कशी राहिली? अरे कमाल. हो ना. एकतर आतापर्यंत खूप वेळा गोव्याची ट्रिप केली आहे, पण यावेळची गोव्याची ट्रिप खूपच वेगळी आणि भन्नाट आहे, जी तुम्हाला 31 तारखेला दिसणार आहे पडद्यावर. आणि खूप आठवणी आहेत आणि अनेक आठवणीतून घडलेला हा सिनेमा आहे. नाही, मी बऱ्याच वेळेस गेल्या वेळी तुला एका शो करता मी फोन केला होता की तू झूम लिंकवर बसशील का. दोनदा तू गोव्याला होता. मग मी तिकडे झूम होतो.
त्यामुळे लिंक नव्हती. त्यामुळे लिंक लागत नव्हती. मी तिकडे झूमवर होतो. पण म्हणजे माने एकूणच जुवेकरांचं गोवा हे आवडीचं ठिकाण आहे असं दिसतंय. जुवेकरांचंच नाही, आम्ही सगळ्यांचंच. म्हणजे गोव्याला आता ह्या पिरियड मध्ये ऑफ सीझन असं म्हणतात, तर आमचा तो ऑन सीझन असतो हा की जिथे कमी तिथे आम्ही. हा तर त्यामुळे गोवा तसंही आमचं 3-4 महिन्यातून एकदा होत असतं. एवढं गोव्याला पहिल्यांदा पण गेलो होतो ना विशाल, तर पहिल्यांदा गेलो त्या भूमीवर तेव्हाच असं वाटलं की यार ही खरी जागा आहे जिथं मी राहायला हवंय. ती नव्हे जिथे सेकंद काट्यावर पाय चालत असतात आपले, तर ती जागा आहे सुशेगात. होऊ देत रुपया महिना हळूहळू का होईना, रुपया महिना हळूहळू का होईना. वा वा असं धमाल आहे गोवा. काय यंदा पुन्हा 10 दादा मजा केली यार गोव्यात, लय मजा आली. आणि अंकुश दादा ज्या मित्रांविषयी बोलत होता, चांगल्या माणसांविषयी, ते त्याच्या डोळ्यासमोर तेव्हा 100% मी आलो असणार. म्हणजे जेव्हा अंकुश दादा मला बघतो त्याला वाटतं अरे आरसा. तर खूप झालंय. थोडं जादावर आहे. तो तर ते कॅमेरा समोर म्हणून काय बोलू शकत नाही. तू बाहेर भेट. हा नाही गुरुजी प्लीज. गोवा खूप धमाल झाली यार, खूप मज्जा केली गोव्यामध्ये. थोडे दिवस कोकणात होतो, मग तिकडनं गोव्याला गेलो. विजू मानेच्या शूटिंगचं एक गंमत अशी असते की जेवण फार उत्तम मिळतं कायम. सो जेवणाची चंगळ होती. आणि आम्ही जवळजवळ मला वाटतं 10-15 वेळा तरी सगळे ते कसूनीची रांग आहे ना, कसूनीची रांग, त्याच्या समोरून आम्ही 10-15 वेळा तरी ये जा केली. आणि प्रत्येक वेळेला आज सुटलो की आज 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 पण आज मग जाऊयात. आज जाऊया आज done. मग कळायचं की आपलं कॉल टाइम 7चा आहे. 7ची शिफ्ट आहे, 6चा कॉल टाइम आहे. आज नको उद्या 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 असं करत आम्ही सगळे दिवस शूट केलं. आम्ही कसिनोला एकही दिवस नाही गेलो. शूट करताना आम्हाला सतत कसं नसं व्हायचं. हे असली विनोद. मनात नाही येणार आहेत ते आपोआप प्रसवतात. आणि बाबा अरे बाबा आम्ही तुला मिस करतोय खरं तर. आता कळालं असतं गोव्याचं तुझ्याबद्दलचं मत, पण ठीक आहे. म्हणजे बाबांनी मजा केली आहे ना. म्हणजे हो, बाबाने म्हणजे बाबा खरं तर आमच्यातला थोडासा स्थूल म्हणजे थोडासा खरं तो स्वतःच एक गोवा आहे. हा तो खरंच आणि हा म्हणाला ते खरंच आहे. तो स्वतःच एक गोवा आहे की आयुष्यभर त्याने सगळं आयुष्य सुशेगात जगलं. पण त्यालाही सकाळी तो बरोबर 5 वाजता उठून 6 वाजता तयार होऊन, म्हणजे फार जे लोक बाबाला ओळखतात की इतक्या पहाटे उठून बाबा वेळेत तयार होऊन 7:01 बाबाने पहिला शॉट दिलाय, असं घडत होतं. हे गोव्यात घडत होतं. ब्रह्ममुहूर्तावर रेडी व्हायचा बाबा. पूर्ण तयार. बाबाची गंमत काय याची माहिती आहे, बाबा आपला कॉल टाईम असायचा 6चा वगैरे. आणि आमचं लोकेशन एक अर्ध्या पाऊण तासावर आम्ही राहायला होतो. तर व्हायचं असं की आम्ही सकाळी निघालो की मी आणि संतोष त्याच्या गाडीत मागे बसायचो आणि बाबा पुढे बसायचा. संतोष बऱ्याचदा पुढे बसायचा, बाबा मागे बसायचा असं. पण मी आणि संतोष झोपून ट्रॅव्हल करायचो, आम्ही झोपून जायचो. आणि बाबा एकटा जो जागा राहायचा, कारण त्याच्या ड्रायव्हरला मॅप कळत नाही. कधी मुंबईला वळवेल. चला म्हणजे परत त्याच्या ड्रायव्हरला मॅप कळत नाही, त्यामुळे लोकेशन त्याला पाठवल्यानंतर आम्ही इतके डाराडूर झोपलेलो होतो, इतके ब्रिज चुकला. आणि पहिला ब्रिज चुकला का तर काय झालं की मी माझ्या ड्रायव्हर सोबत आम्ही उशिरा निघालोय, हे लोक पुढे निघाले. आणि करता 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 असं झालं की आम्ही यांच्या गाडीला ओव्हरटेक केलं. बाबाच्या ड्रायव्हरचा इगो दुखावला गेला की अरे, तर त्याच्यात नंतर मला कळलं की बाबाने त्याला पेटवलं होतं. आणि तो जो काय आम्हाला जमकन क्रॉस केली आणि ते करता करता त्याने पकडला फ्लायओव्हर, गेले 5 किलोमीटर पुढे. उशिराच पोहोचलो. नाही, बाबाने इगो दुखावला. म्हणजे काय झालं की ह्यांच्या 10-15 मिनिटं आधी आम्ही निघालो. ओके, तर एक्सपेक्टेड काय आहे की ऍक्टरने आधी सेटवर पोहोचावं, मेकअप करून रेडी राहावं, तोपर्यंत डिरेक्टर येऊन शॉट सांगेल, बरोबर. तर आम्ही तसे 10-15 मिनिटं आधी निघालो. पण बघतोय ना, तर विजू मानेची गाडी आम्हाला अशी पुढे निघून गेली. तर म्हटलं बाबा काय रे. बाबा म्हणला अरे तुला लाज वाटते का, डिरेक्टर आधी सेटवर जातोय आणि आपण मागून.
मग त्याने पासा म्हणून त्याने घेतली जी गाडी, तो पुढे निघून गेला. मग एक 5-7 किलोमीटर पुढे गेलो आम्ही. मग युटर्न घेऊन आलो. मग आम्ही याच्यानंतर आम्ही झोपलो असे. आणि अचानक आम्हाला आवाज आला की तुझं डोकं मी चाकाखाली टाकून नारळाला फोडून टाकीन. इतका मोठा एक आवाज. आणि आम्ही दोघेही दचकून उठलो. मॅप चुकून 4-5 किलोमीटर आम्ही अजून पुढे गेलो होतो. सेट राहिला होता मागे. आणि पॅकेजच्या जेव्हा ज्या दिवशी शूटिंग संपलं, बाबा खूप थकला होता, तेव्हा बाबा गाडीत बसला. आम्ही दोघं मागे होतो आणि बसला आणि त्याचे ड्रायव्हर सांगला, आता आमच्या स्ट्रगलरच्या भाषेत नाही, इथे नाही सांगत, पण तो बसला, आता तुला कुठे न्यायचं तिकडे ने, तुझी मी झोपतोय मला नको उठवू असं म्हणून तुला तू कुठे न्यायचं तिकडे ने. अजिबात महेशला मॅप कळत नाही. होय ना, म्हणजे एकूणच धमाल किस्से होते सगळे. किस्सेच किस्से. होय ना. आणि साहेब कुठल्या गाडीत असायचे म्हणजे? नाही, मोस्टली बऱ्याच वेळेला आम्ही एकत्र पण असायचो, पण कधी कधी त्याचे सीन जर वेगळे असतील तर तो आधी जायचा. होय ना. पण मामाच्या गोव्याला जाऊया, मामा कोण ह्याच्यात? मामा कोण आहे? होय. मग मामा म्हणजे यांच्या कसं भाषेत आहे, मामा ते आहेत. मामाच्या गोव्याला जाऊया मी एकदा clear करून टाकतो. आणि बाबा बाबा फुल स्टॉप. मामा म्हणजे यांच्या भाषेत बकरा आहे, तसं बघायला गेलं. कारण आपण जनरली म्हणतो ना की बाबा ह्याला मामा बनवला, ह्याचा बकरा बनवला. तर यांच्या भाषेमध्ये या स्ट्रगलरवाल्यांचा मी बकरा आहे एवढंच आहे. हीच त्यातली गंमत आहे की हे बकरा बनवतात आणि गोव्याला घेऊन जातात. बर. आणि मग पुढे गोष्ट सुरू होते. ह्या सिनेमाच्या गोष्टीची गंमत आहे ना, या सिनेमाच्या स्क्रीन प्ले मध्ये ते फार इंटरेस्टिंग आहे. तो स्क्रीन प्ले विषयी सांगा ना. राहुल आवटे मित्र आहे माझा चांगला, त्याच्याबरोबर ज्यावेळेला कथा डिस्कस केली की आपली ही कथा आहे, त्याने जो स्क्रीन प्लेचा डिव्हाइस इतका छान शोधून आणला की प्रत्येकाची वेगळी गोष्ट असते. पिकनिकला जेव्हा समजा आपण गेलो, सगळे आपण 5 जण गेलो, तर तू जी तुझ्या मित्राला आपल्या पिकनिकची गंमत सांगशील ती तुझी गोष्ट असेल, तुझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुला दिसलेली. बर. अंकुश जी सांगेल ती अंकुशच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्याला दिसलेली पिकनिक असेल. अशी प्रत्येकाच्या पिकनिकची गोष्ट असा एक वेगळाच स्क्रीन प्ले त्यात बांधला गेला. आणि मग त्याच्या बरहुकूम, म्हणजे विनोदी सिनेमांच्या वेळेला फार विचार नसतो असं म्हणतात, पण ते अत्यंत चुकीचं आहे. कारण त्या स्क्रीन प्ले बरहुकूम काय फोटोग्राफी असली पाहिजे असं शब्बीर नाईकला बसून आमच्या सिनेमॅटोग्राफीबद्दल पण तसं चर्चा. कारण तुझ्या गोष्टीतला जो रंग तुला दिसतोय तो रंग कदाचित मला दिसणार नाही, याला वेगळा असेल. त्यामुळे तुम्ही जर सिनेमा पाहिलात नीट तर त्याची फोटोग्राफी सुद्धा तशी त्या गोष्टीनुसार ती बदलत जाते. म्हणजे त्याचं सौंदर्य तसं बदलत जातं, त्या अँगलने तशी त्याची फोटोग्राफी येत जाते. असं तर त्या स्क्रीन प्लेने आणलेली ही गंमत आहे. म्हणजे मला विनोदी सिनेमा म्हणून जे ह्याच्यात काढतात ना की हलक्यात घेतात, तर तसं काही नाही आहे. आपले जवळपास 11-12 ड्राफ्ट झाले. 11वा ड्राफ्ट. 11. आता विजू म्हणाला ना की त्या सिनेमाचे फ्रेमिंग किंवा कलर्स, मी स्वतः आम्ही जायचो वर्कशॉप किंवा आम्ही भेटायचो ना, तेव्हा आमचे शब्बीर नाईक DOP आणि विजू आणि आमचे आर्ट डिझायनर प्रॉपर ती कलर प्लेट तयार केली आहे. राकेश आणि भूषण की कुठल्या सीनला कुठल्या फ्रेमला काय कलर्स असतील, म्हणजे आमच्या कॉस्ट्युम पासून ते बॅकग्राऊंड सेटचे कॉस्ट्युमची गंमत आहे. आधी आम्ही एक कॉस्ट्युम डिझायनर फायनल केली होती आणि माझ्या मनासारखं काही काम होईना. म्हणजे ज्यावेळेला ते स्केचेस यायचे त्यावेळेला ते ओके वाटायचे, पण ज्यावेळेला ते खरं समोर यायचं प्रत्यक्ष रूप ते अजिबातच मला आवडत नव्हतं. तर काय करायचं, शूटिंग जवळ येत चाललंय, बाकीच्या तयारी, म्युझिक अवधूतचं चाललंय इकडे सगळं. आणि यार ही जी महत्त्वाची गोष्ट आहे, फोटोशूट होतं, हे येत आहेत. बरं कसं असतं, दिग्दर्शकाला कधी कळतं की मी एक हे दिलाय कॉस्ट्युम आणि त्याच्यात अंकुशच्या चेहऱ्यावर कळतं की हा मला छान वाटतंय की नाही वाटत. तो जेव्हा घालून यायचा होता, अंकुशचा चेहरा बघायचा, हा रे यार हे मला नाही आवडलेलं, तसंच यालाही नाही आवडलं, असं व्हायचं. खरोखर त्यांच्या डोळ्यात दिसायचं ते. आणि एक दिवस मग मी याला म्हटलं चल आपण जाऊया. मग आमचा जो म्हणजे प्रोड्युसर मित्र पण आहे संदीप वेंगुर्लेकर, हा आणि मी, आम्ही तिघं ॲक्च्युली मुसाफिर खाण्याला गेलो. बर. आणि मुसाफिर खाण्याला जसे जनरली गर्दीत फिरतात तसा त्या प्लॅस्टिकच्या त्या निळ्या मोठ्या पिशव्या असतात ना, त्या पिशव्यांमधून हे घे रे, हे किती, हे 10 मीटर दे, हे किती, हे दे 12 मीटर, शिवून घेतला कपडे 15 मीटर. असं आम्ही सकाळी जे सुरुवात केली ते रात्री ज्यावेळेला ते मुसाफिर खाण्याचं मार्केट बंद झालं त्यावेळेला अशा सगळ्यांकडे बॅगा होत्या, त्या अशा गाडी आम्हाला सारख्या टाकल्यात
आणि ते जे कपडे दिसतात आता तुम्हाला फ्रेम मध्ये सगळ्यांच्या कॅरेक्टर्सनुसार वेगवेगळे ते कपडे तसे आम्ही जाऊन ऍक्च्युली आणलेले. वस्त्र मेहनत झालेली याची. पण मला ती फार गंमत वाटते की हा आमचा स्ट्रगलर्सची मूवी आहे ना, स्ट्रगलर्सची. तर आम्ही ह्या सिनेमांमधनं ना खूप सिनेमांना सलाम पण केलेत. तो काय आपला किस्सा बसमधला, पण वाहिली आहे. बसमधला काय तो किस्सा आहे तो? एक मूवी आहे बॉम्बे टू गोवा, ज्यातलं गाणं पिकनिकचं गाणं म्हणून फेमस आहे. देखा ना हाय रे सोचाना, कुठलीही पिकनिक त्या गाण्याशिवाय सुरू होत नाही, बरोबर. तर आपण असं त्याला ट्रिब्यूट द्यायचं, तर म्हणून आपण सगळी कॅरेक्टर्स रेडी केली तशी. आता थेट तसं नाही, पण ज्यांना ते गाणं आठवतंय, ज्यांना बस आठवते ती त्या गाण्यातली, बच्चन साहेब नाचलेत आणि ती कॅरेक्टर्स त्यावेळी अम्मा पकोडा वगैरे अम्मा पकोडा वगैरे वगैरे वगैरे. किंवा केस्टो आहेत त्याच्यात. हा, तर ते ज्यांना माहिती आहे ना त्यांच्यासाठी येते, आम्ही काय थेट उल्लेख नाही केलेला. पण त्याच्यात असं असतं की ज्युनियर आर्टिस्टमध्ये ना 3 प्रकारचे असतात. एक नुसतेच पासिंग देणारे ज्युनियर आर्टिस्ट असतात, एक एखादं वाक्य बोलणारे आणि एक गेटअपवाले. बरोबर. तर त्या दिवशी आम्ही ते स्पेशल मागवले होते, कारण त्या सिनेमासारखा गेटअप प्रत्येकाचा दिसला पाहिजे. पण तसे चेहरे मोरे शोधून काढले. तसे चेहरे मोरे एक्झॅक्ट. मग फोटोज दिले गेले, मग त्यांच्याकडून फोटोज यायचे आणि मग हा परफेक्ट ह्याच्याबरोबर जाईल असं सगळं मॅच केलं गेलं. व्हेरस त्यांची सिनेमात मुख्य भूमिका नाही आहे, ते ज्युनियर आर्टिस्ट म्हणूनच आहेत. तर एका शॉटच्या आधी मी एका त्यातल्या आर्टिस्टला फोनवर भांडताना बघितलं. मैं इसके लिए नहीं आई इतने दूर मुंबई में, आणि ती ना गळागळा रडत होती. आणि मग माझ्या लक्षात आलं की ती भांडत होती कारण तिला एकही वाक्य नव्हतं आणि तिला फक्त फ्रेममध्ये गेटअप करून बसायचं होतं. तिच्या कोऑर्डिनेटरने कदाचित ते तिला नीट सांगितलं नसेल आणि तिला ते दुःख होत होतं की मी प्रमुख कलाकार पुढे आहेत आणि त्यांच्या मागे मी बसून आहे आणि मी ह्यासाठी मुंबईत आलेली नाही माझं घरदार सोडून. आता कसं आहे, दिग्दर्शक म्हणून त्यावेळेला मला वाईटही वाटलं की अरे ह्यांच्या अपेक्षा काय. पण नंतर लक्षात आलं अरे आपला सिनेमाच तो आहे ना, स्ट्रगलर्स आला, आम्ही पण त्याच फेज मधून जात होतो ना, की आम्ही पण स्ट्रगल करतोय, आम्ही पण ह्यासाठी आलोच नव्हतो. आम्हालाही वाटतं की आम्ही मुख्य भूमिकेत आमच्या पोस्टरवर आमचं हे यांनाही वाटत होतं ना, हीच तर गोष्ट आहे खरी आमची. सिनेमाची गोष्ट ऍक्च्युली घडताना दिसत होती. तिच्या डोळ्यातलं पाणी होतं पण ती पुसायला जाऊ शकत नव्हतं आणि तिला सांगायचं होतं की बाई हीच तर या सिनेमाची गोष्ट आहे, तू जेव्हा बघशील सिनेमा तेव्हा तुला कळेल की आम्ही पण असेच रडलोय खूप वेळा आणि आता आम्हाला वेळ लागलाय, तुलाही वेळ लागेल थोडा की पोस्टरवर यायला आणि प्रमुख भूमिका मिळायला. अंकुश दादा आपल्या सिनेमामध्ये काम करेल का नाही अशी आम्हाला शंका होती. अंकुश दादा, मला एक तुझ्या माध्यमातून मला एक अंकुश दादाला खरोखरचं विचारायचं खूप दिवसांपासूनच. तर अंकुश दादा, जेव्हा आपण अंकुश दादाला बाहेर भेटतो तेव्हा अंकुश दादा इतका प्रेमळ माणूस आहे, इतका सॉफ्ट हार्टेड माणूस आहे है ना. आणि आम्हाला असं होतं की इतका मोठा सुपरस्टार आपल्या सिनेमाला हो म्हणेल का नाही, कारण ऑलरेडी आमच्याविषयी शिव्या देतात, हे करतात, आणि अंकुश दादा आपल्या सिनेमात करेल का काम असा एक प्रश्न पडत होता. अंकुश दादाला जेव्हा विचारलं तेव्हा तो अगदी आनंदाने हो म्हणाला. पण दादा, तू आमच्यापेक्षा जास्त सेशन केलेस, ह्याच्याबद्दल मला पाहिजे की कसं, म्हणजे जेव्हा तू स्क्रीनवर येतोस तेव्हा अंकुश दादा एकदम वेगळाच असतो, एक वेगळंच कॅरेक्टर, अख्खी स्क्रीन डॉमिनेट करणारा. म्हणजे आम्ही एकीकडे आम्ही तिघे आहोत, ओके, आम्ही करतोय आणि फक्त अंकुश दादा बघत असेल तर तुमचं लक्ष फक्त अंकुश दादाकडे जाईल. अख्खा स्क्रीन डॉमिनेट करतो दादा. सॉरी दादा, मग चांगल्या अर्थाने मी बोलतोय. तर काय दादा, तू काय आहे तुझं ते स्टडी? म्हणजे नाही, मला काय असं वाटतं की फिल्मचा भाग आहे शेवटी, स्क्रीन प्लेचा भाग आहे आणि ते कॅरेक्टरचा भाग आहे. डॉमिनेट करण्यापेक्षा मला असं वाटतं की ते जेव्हा कॅरेक्टर त्या सीनमध्ये पुढे असतं तेव्हा त्याने पुढे राहिलेलंच कळलं पाहिजे लोकांना, कारण तो सीन त्याचा असतो. पण जेव्हा मला कळतं की माझ्याबरोबरचे कुशल, संतोष किंवा बाबा ह्यांचा सीन असतो त्यावेळेला मी बरोबर मागेच असलो पाहिजे. मला हे कळलं पाहिजे की त्यावेळेला मी डॉमिनेट करून चालणार नाही. नाही मी दिसलोच पाहिजे मागून, नाही मला काय, मी हल्लोच पाहिजे, म्हणजे त्याचा सीन चालू आहे त्याच्यात मी काहीतरी असं करेन लोकांचं माझ्याकडे लक्ष. हे पहिली गोष्ट सांभाळायला पाहिजे की त्याचा सीन चालू आहे ना, त्याचं वाक्य आहे ना आणि त्याचा पंच आहे ना, तो मी रिॲक्शन म्हणून, मी कॅरेक्टर म्हणून काय घेईन. सो मी जास्त पहिला प्रयत्न हा करतो की समोर त्याचं सीन चालू असेल तर मी रिॲक्ट कसं होईल, ती खरी गंमत आहे. तर एडिटर असतो ना, तो पहिले तुमच्या पंचवर माझा रिॲक्शन लावतो, कारण हा करेक्ट रिॲक्ट झाला म्हणून. तर मला असं वाटतं की आपण डॉमिनेट करण्यापेक्षा आपल्याला जे दिलंय जे कॅरेक्टर ना, ते प्रामाणिकपणे केलं ना की सगळ्या गोष्टी बरोबर होतात.
त्या वेळेला आपल्या डिरेक्टरला, आपल्या रायटरने आपल्यासाठी लिहिलेलं वाक्य हे काय पद्धतीने पोचवायला पाहिजे ह्याचा विचार करून काम करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर त्यावेळेला थोडं जरी स्वार्थी झाला, त्याचा परिणाम सीनवर होतो, त्याचा परिणाम स्क्रीन प्लेवर होतो, त्याचा परिणाम फिल्मवर होतो आणि तो बॉक्स ऑफिसवर पण होतोच होतो. सो तुम्हाला अलर्ट राहणं खूप गरजेचं आहे की तुम्ही जेव्हा एखाद्या चेसमध्ये असता तेव्हा तुम्हाला कुठलं काम दिलं गेलं. तू राजा आहेस का प्यादा आहेस? प्यादा आहेस, ज्या सीनमध्ये तू प्यादा आहेस त्यावेळेला प्याद्यासारखंच चालायला पाहिजे. जेव्हा तू राजा आहेस तर तुला माहिती आहे की बाबा जेव्हा समोर 3 स्ट्रगलर आहेत ते घाबरले आहेत आणि त्यांना घाबरायचं काम मला डिरेक्टरने दिलं आहे, तर मला तशी पोझिशन घ्यायला लागते. मी तेव्हा मला असं बसतो, मी थोडंसं स्वतःला काम करतो, थोडंसं शांत करतो, आवाजात आणण्याचा प्रयत्न करतो, मग मी हळूहळू डोळ्यात बघायचा प्रयत्न करतो, मग मी हळूहळू माझ्या वाक्यांमध्ये ते आणण्याचा प्रयत्न करून मी तेवढ्याच ताकदीने तुम्हाला तिघांनाही आता ज्या पद्धतीने मी बघायला लावतोय त्या पद्धतीने मी तुम्हाला बघायला लावतो. तेव्हा सीन तो ओके होतो. किती वाटते. तर हे जे आहे ना, मला असं वाटतं की त्या वेळेला त्या गोष्टीचं भान आपल्याला खूप गरजेचं ठेवणं, तर मग आपण तो सीन जिंकतो, तो स्क्रीन प्ले जिंकतो, ती गोष्ट जिंकतो आणि मग आपली फिल्म पण जिंकते. मास्तर तुम्ही सांगताना काय सिरियसली ऐकत होते होय, म्हणजे सगळं वातावरण शांत झालं. अरे तू असतास ना रूम मधनं दादा जेव्हा बाहेर येतो ना, अंकुश दादा रूम मधनं बाहेर जेव्हा येतो ना तेव्हा तो त्या सिनेमातलं कॅरेक्टर असतं आणि आपल्या असे करत आम्ही बाहेर येतोय. पण मला वाटतं की ना, मामा करत असताना सुद्धा जेव्हा मी ते गेटअप आणि मध्ये होतो, तर मला आठवतंय की मी बऱ्याच वेळेला संतोषला पण सांगितलं आणि बाबाला पण सांगितलं. मला आठवत नाही मी तुला सांगितलं की नाही, पण बाबाला पण नक्की सांगितलं की बाबा मी काहीतरी तुमची मस्करी काहीतरी करायला जातो, तुम्हाला त्याचा त्रास आणि तुम्ही माझ्या टपली मारता, तर मी ते टपली मारणं आणि त्याच्यावर रिॲक्ट होणं हे खूप गरजेचं आहे. की त्यावेळेला मी हे करून चालणार नाही की अरे हॅलो मला कशाला घेतलंय मग तुम्ही असं टपली मारणं, मी असं होणार का म्हणून. तर ते खूप गरजेचं आहे ना त्या वेळेला की तेव्हा कॅरेक्टरची डिमांड. आमचा एक ऍक्सिडेंट झाला. बर बाईक वरती आम्ही होतो, बाईक चालवत होतो. ये दोस्ती हम नहीं तोडेंगे वाली साईड ती. कार असलेली. हा दोस्तीची मिसाल म्हणून काय काय आम्ही गोष्टी वापरल्या, त्यातली ही आमची एक साईड कार असलेली स्कूटर होती ती. रवींद्रला पण तुम्ही ती वापरली होती. हा, बरोबर बरोबर तीच. बरोबर बरोबर. तर ती सिनेमात आपण वापरायचीच असं ठरलं होतं. आणि मी, संतोष आणि आमचा अभिजित, तर आम्ही तिघे त्या स्कूटरवरती असणार होतो. आणि झालं असं की आधी संतोष चालवत होता, मग संतोषचे एक एक नखरे सुरू झाले नाही एवढे की रे ती ए यार ही स्कूटर बरोबर नाही, ए हे नाही बरोबर, ते नाही बरोबर. मी संतोषच्या मागे होतो ना, बाबा त्या साईड कारमध्ये होतो. तर एवढं ना की मी म्हटलं ए चल मी चालवतो. बाबा म्हटलं हा कुशा तू चालव. मग जेव्हा मी चालवायला घेतली ना, मला कळलं की संतोष खरं बोलत होता. त्याचा ते त्याचे नखरे नव्हते. थोडी अशी क्रॉस होते ऑलरेडी, मला जोर लागला जायची ती. ओढायची एका बाजूला. ते म्हणजे नाही का एखादं रस्त्यावरचं कुत्रं असं अच्छा, अच्छा असं करत चालतं. तशी ती चालायची रे. अरे भीती वाटायची रे. कशी कसं. आणि एवढा प्रेशर यायचा ना हातांवरती. आणि त्यात काय झालं, मी घेतल्यानंतर आता मला कळलं की संत खरं बोलत होता सगळं, पण बाबाला कॉन्फिडन्स माझ्यावर ना. तेवढ्यात तिकडनं 8-10 कुत्रे आले रे, वा 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 करत. आणि मी एवढा, मला कुत्र्यांची भीती वाटते. ते आले आणि इतकी भीती वाटली ना की ती कळे ना मला मी ह्याचं काय करू. ती थांबे पण ना रे माझ्याकडनं. आणि समोर एक भिंत होती, मी दिली टाकून त्या भिंतीवर. आता आम्ही पाण्यात होतो, त्याच्यावरती धडाला आणि बाबा आधी असाच. नंतर मग फक्त तो जेव्हा कंट्रोल झाला तेव्हा तो त्या मूळ आला. तोपर्यंत मी तुला सांगतो, तोपर्यंत मला कुत्र्यांची भीती वाटत होती, त्यानंतर मला बाबाची वाटायला लागली. आणि मी बोललो घे हा याच्यावर विश्वास ना, ते त्याला चालवायला. पण आमचं ठीक पण आहे, आम्हाला मधनं ब्रेक तरी असायचा. विजूमाने काय करायचं माहितीये, विजूमाने ना हे झालं काय, ब्रेक झाला की पटकन काहीतरी खायचा आणि लोकेशन परत बघायला जायचा. तर एकदा इतकं अमेझिंग लोकेशन सापडलं ना, ते मारिओ मिरांडा स्टाईल, ते सांगा ना यार. सिनेमामध्ये आपण ही कॅरिकेचर्स आहेत ना तशी, स्ट्रगलर झाला आणि ह्यांची जी कॅरेक्टर्स आहेत ही त्या. आणि जर तो गोव्याचा कॅनव्हास होता मैत्रीसाठी, की मैत्री म्हटल्यावर तुला कुठली जागा आठवणार, तर गोवा. गोवा संबंध मराठी माणसाला
मग तो अमेरिकेत असला तरी. आणि व्हायचं असं की तिथे गेल्यानंतर ही जी कॅरिकेचर्सच यांना कनेक्ट करणारं काहीतरी पाहिजे होतं. मग स्क्रीन प्लेमध्ये राहुल आवटेला सुचलं चांगलं की मारिओ मिरांडा ही इज फ्रॉम गोवा. बरं, गोव्याची जी ओळख आहे मारिओ मिरांडाची पेंटिंग्स आहेत, बरोबर. त्यांची ती कॅरिकेचर पेंटिंग आईला. आणि मग ते आम्ही स्क्रीन प्लेमध्ये तसं पुटअप केलेलं आहे, तसे VFX केलेत की हे कसे मारिओ मिरांडा. आणि मला अख्ख्या गोव्याचं मी सगळं दाखवलं होतं, जे जे तुम्हाला गोवा माहिती आहे ना. तुम्हाला कसिनो दिसतात, तुम्हाला छान झाडी असलेला गोवा दिसतो, तुम्हाला नदी दिसते, तुम्हाला समुद्र दिसतो, वाळू दिसते, शॅक्स दिसतं, सगळं दिसतं गोव्याचा सिनेमा. गोव्याच्या सिनेमात जे मी रूपक म्हणून वापरलं तेच दिसत नव्हतं की मारिओ मिरांडाची कार्टून्स. आणि मी त्या याच्यावर सगळी पुस्तक रूपात आहेत. आणि काय झालं कुणास ठाऊक, मी असं बसलो एकदा लंच ब्रेकमध्ये आणि म्हटलं अजून एक लोकेशन असं पाहिजे रे इथे. आणि मी त्या तिकडचे लाईन प्रोड्युसर आहेत आमचे दिलीप, त्याला म्हटलं दिलीप असं काहीतरी पाहिजे. आणि दिलीप म्हणाला चला उठा. मग मी ते लगेच हात धुतला आणि गेलो आणि बघितलं तर गोव्याचं जे पणजीतलं मार्केट आहे त्या मार्केटमध्ये सगळ्या भिंतीवर मारिओ मिरांडाचे कॅरिकेचर होते. क्या बात आहे. आणि मी त्यांना मग सगळं अख्खं युनिट तिकडे बोलून घेतलं आणि मग तो शॉर्टच तिथून सुरू केला. आणि मला ते इतकं जबरदस्त वाटलं की काय कनेक्शन आहे ईश्वराची, किंवा किती ब्लेस्ड आहे, ब्लेसिंग्स किती आहेत मला म्हणजे गुरूंच्या, की आम्ही तिथे बरोबर कनेक्ट झालो आणि मला मारिओ मिरांडा मिळाले फ्रेममध्ये सुद्धा. सो खूपच म्हणजे या सिनेमातनं काय काय गोष्टी, जसं सिनेमा घडून आला आहे ते इतकं ब्लेस्ड आहे की अरे आत्ता एडिट टेबलवर बघताना असं वाटतं की अरे हे आपण केलं यार, किती मस्त आहे ना. वा. आम्ही स्वतः सगळ्यात जास्त वेळा सिनेमा पाहिलेला आत्ता मी असणार या घडीला ह्या सगळ्यांपेक्षा. पण अनेक गोष्टी अशा आहेत की जिथे मी हसतो आणि मला असं होतं की अरे आपण का हसतोय, आपण लिहिलाय पण, आपण डिरेक्टही केलाय, आपण एडिटही केलंय, इतक्या वेळा पाहिलाय. एक तर बंपर आहे तो, मी खरं तर स्क्रीन प्ले आणि डायलॉग झाल्यानंतर ह्यांना कंपल्शन असतं, जे काही सुचवायचं आहे ते तुम्ही सुरुवातीला प्री प्रोडक्शनमध्ये सुचवा, वाचनं जेव्हा चालू आहेत तेव्हा सुचवा, जेव्हा आपलं प्री प्रोडक्शन चालू आहे तेव्हा सुचवा. सेटवर गेल्यावर जे लिहिलंय ना काळं पांढरं तेच करायचं. तेच त्या कंसात लिहिलंय तेही तेच असेल आणि जे शब्द आहेत ते शब्दही तेच असतील, ते नाही ऍडिशन बदलत. इम्प्रोव्हायझेशन. तुम्हाला किती अजिबात नाही. brilliant सुचलं. मला नखरे किती? नाही करायचे. हां. पण एकदा असं झालं, तो याचा किस्सा रे. हो हो, फाईट सिक्वेन्स होता ते. आमचं 3 दिवस असं ठरलं, 3 दिवसाचं फाईट सिक्वेन्स क्लायमॅक्स आम्ही ठरवला होता. आणि त्या सिक्वेन्समध्ये आम्हाला तर काहीच कळत नव्हतं. आम्ही सगळे असे की विजूदादा जे सांगतील ते करूया, कारण इतके दोरे एक एक दोर सुरुवातीपासून आणलाय ना, विणत त्याची गाठ शेवटी मारायची होती. आणि त्यामुळे ते कळतच नव्हतं कोण कसं काय चाललंय, आम्हाला नव्हतं कळत. ओके, ते विजूदादा ओके तू इथनं ये, ओके तू आता हे कर, तू येते कर, आम्ही आपले फॉलो करत होतो का सगळं. आणि त्यात ना त्या फाईट सिक्वेन्समध्ये तो एक गुंड असा आला होता ना, इतका भयंकर होता की एकदम दादा इसको देखो ना वो ये कर, बाहुबली सरी का करताय देखो ना. म्हटलं काय रे काय दाखव. आणि तो असं उभा राहिला आणि त्याने डोळे एकदम रापकन वर केले, एकदम पांढरे फट्टक डोळे त्याने केलं. तर तेच बघून अंगावर आले, असा माझ्यापेक्षा काळा, हां असे लांब केस, इतका डेंजर, हाईट एवढी, असा माणूस. आणि मग ते बोलायला लागलं निमडा हुर्रा उरल्या जमा, असे ती भाषा बोलायला लागलं, ते बाहुबलीतलं हां, ते सगळं बोलायला. तर ते इतकं भारी होतं ना. तर मी विजयदादांकडे गेलो, म्हटलं दादा हे ऐका ना हा काय बोलतो. तर काय रे काय तर बघू, निमडा उर्रा हाय, ते सगळं केलं ना. तर हे एवढे हसले, हे पाहिजे मला, हे मला पाहिजे यार. आणि सिरियसली घेतला त्यांना. घेतलं शेवटी. आपण साऊथच्या सिनेमाला हे नाही केलं काय, ट्रिब्यूट नाही केलं. बाकी सगळ्या सिनेमांना आपण करतोय, साऊथच्या सिनेमाला नाही केलं, हे पाहिजे आपल्याला. आणि तो बंपर पंच आहे आता स्क्रिप्टमध्ये. हो, खूप बंपर पंच. थोडं बा अख्खं गोवा ढुंडाळलं सिनेमासाठी लोकेशन हंटिंगच्या बाबतीत. हा थोडंसं पाठ होतच ना, म्हणजे तसं असं काय गोवा नवीन नाहीये ना, इतक्या वेळेला गेलेलो आहे त्यामुळे तसं पाठ होतच आम्हाला सगळ्यांनाच आहे, म्हणजे मलाच काय, आम्हाला फक्त आम्ही इतक्या वेळा रेकी गेलेलो. कंपल्सरी पण होती. तरी 2 वेळा रेकी केलीच बरं का, गोवा पाठ असतो. ते शास्त्र गोव्यात सिनेमागारचं शास्त्र आहे, रेकीला सगळे कलाकार वगैरे एकत्र जातात. होय गेलंच पाहिजे. हा. मग बाय डिफॉल्ट बाकी सगळ्या गोष्टी घरच्यांना कळेल आता. रेकीला गेले का स्ट्रगलरचा फ्लेवर तो बोलताना येतोच. घरच्यांना कळेल असं म्हणल्यानंतर मला तो बँकॉकवाला एपिसोड असोडा. तो सिनेमा संपल्यानंतर कसं होतं, आता इथे आपण हेवी काम केलं, मग जरा 4 दिवस वेंट आउट व्हायला आपण गोव्याला जाऊ, बरोबर. गोव्यात वेंट आउट व्हायला कुठे जाणार, हे 4 दिवस तिथेच गोव्यात राहिले.
हा 5 दिवस गोव्यात राहिला. हो संपल्यावर आम्ही दोघेही आम्ही चांगली गो- माणसं आम्ही- असल्यामुळे आम्ही गोव्यात शाण्या बाळासारखं घरी या फक्त. आम्ही गोव्याचं एक देणं लागतो. हा कसिनोचं देणं लागतो. शॅकचं लागतो. याचा फोटो आहेत प्रत्येक बोटीवर एंट्रीलाच. पाया पडून जातात लोक आत. ते वॉटर स्पोर्ट्सची गंमत झालेली. खरंच तुम्ही वॉटर स्पोर्ट्स एन्जॉय करता की खरंच भीती वाटते नेमकं काय? मला खूप आवडतं. मलाही मजा आली करायला. मला भीती ह्या दोघांची नव्हती. मला भीती होती बाबाची. ह्याचं कारण असं आहे, आम्ही ज्यावेळेला खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, ज्यावेळेला अलिबागला आम्ही पिकनिकला जाऊया म्हणून निघालो, तर ना अलिबाग म्हणजे मुंबई ते अलिबाग प्रवासात बाबा बोटीला असा पकडून होता आणि पाण्याकडे असा बघत होता. एवढा घाबरून बघत होता पूर्ण प्रवास डोळ्यासमोर आणून बोल. पूर्ण प्रवासभर त्याला सतत असं वाटत होतं की टायटॅनिक. इतका तो पाण्याला घाबरतो बाबा, म्हणजे कोकणातला असूनही. तर ह्याला कसा कन्व्हिन्स करायचा, मग ह्याने चांगली आयडिया सांगितली, आधी काय करा, तुम्हाला जे पाहिजे ते एक तर त्याला सोपं देऊया आणि त्याला सांगताना आधी अवघड सांगा. जे सगळ्यात अवघड आहे. मग एक असा खड्डा खणलेला होता आणि त्याला सांगितलं की ते हे पॅराशूट सारखं असतं ना, पॅराग्लायडिंग, ते तू करायचंय. मग तो हे ना मी मग करणार. अरे सोपं आहे हे, असं ते ना मी करणार. असं करत 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 हे कमी हे कमी हे कमी असं म्हणत मला जे त्याच्याकडून हवं होतं त्याच्यापर्यंत त्याला आणून सोडला. वा 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 वा. शेवटी म्हटलं त्याने तर जेट स्की करायची. हा तो म्हणाला ठीक आहे मग शॉर्ट पुरता करेल. पुढचे 1.5 तास करत होता नंतर तो. नंतर येईच ना तो जेटकीला, बाबा ये पुढचं पण शूट आहे. तो मग जो काय मजा घ्यायला लागला त्याची. दादा तुम्हाला आवडतात वॉटर स्पोर्ट? प्रश्न नाही. हा हा, पाण्याशिवाय काही नशिबात नव्हतं. मला बघायचं होतं, तुमची मजा बघायची होती ना त्याच्यात. पॅकअप नंतरचा काय माहोल होता? पॅकअप नंतर आम्ही खूप दमलेलो असायचो. काय होतं जनरली पिकनिक आपण नेहमी म्हणतो. आम्हाला जितू जोशी आमचा मित्र सरप्राईज व्हिजिट केली होती त्यांनी बरं. नेमकं, त्यामुळे ती पॅकअपची रॅपअप पार्टी छान झाली होती. काय काय दादा माझं असं म्हणणं आहे की यांना फिल्ममध्ये पूर्ण पिकनिक दिसते. खूप ह्या लोकांनी एन्जॉय केलं आणि खूप धमाल केले, खूप हसलेत आणि आम्हाला हसवलं देखील आणि पब्लिकला पण हसवतील. पण खऱ्या अर्थाने बघायला गेलं ना तर हे सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9:30-10 वाजेपर्यंत काम करायचे. त्याच्यानंतर ते 11 वाजता हॉटेलला पोहोचायचे, मग ते आंघोळ करायचे, मग झोपायचे, परत सकाळी 5:30-6. त्यामुळे मजा नसते. मजापेक्षा ते म्हणजे आणि दिवसभर ज्या पद्धतीने पळत होते उन्हामध्ये, जवळजवळ 38-40 असं आपलं डिग्री टेम्परेचर असतं ना, हे लोक धावत होते. खूप मेहनत घेतली आहे. 42. एकदा काय झालं माहितीये, एकदा आमचं पॅकअप झालं आणि मी ना खूप दमलो होतो. 2-4 दिवस जर आम्ही एकत्र जेवायचो, मग गप्पा बिप्पा, त्याच्यात 1 तास अजून जायचा. आणि मग मी रूमवर आलो की मग आपले शब्बीर दादा जे आहेत, शब्बीर नाईक DOP, मी त्यांच्याबरोबर होतो आणि त्यांच्याबरोबर पुन्हा गप्पा व्हायच्या. तर एक दिवस मी ठरवलं की आज मी माझी वेगळी ऑर्डर करणार, 9:30ला मी जेवणार आणि मी माझा झोपणार. माझ्यासाठी विषय संपला. हां. आणि मला ते हे सापडलं, मेलेटनिनच्या गोळ्या सापडल्या होत्या की हे खाल्लं की झोप येते. हां. मग मी माझा 9:30ला जेवण मागवलं, जेवण घेतलं, ती गोळी खाल्ली. आता आपल्याला 15 मिनिटात झोप येणार. एकदम मस्त. तेवढ्यात विजू दादांचा फोन आला. काय करतोय? दादा झोपतो. जेवायचं नाही? म्हटलं दादा मी जेवलो. मी म्हटलं होतं ना. ओके आला असताच जरा 5 मिनिटं अंकुशच्या रूममध्ये. म्हटलं आता अंकुश दादाचं नाव घेतलं ना, बाकी हे म्हटलं असतं ना रूममध्ये आपण जरा जेवू, जरा गप्पा मारू, तर मी म्हटलं मी झोपतो. पण अंकुश दादाचं नाव घेतलं ना तर ते मला असं झालं की पण 5च मिनिटं येईल ना दादा, 5च मिनिटं येईल. मी ती गोळी पण खाल्ली, मला झोपायचं आहे. नो प्रॉब्लेम, 5 मिनिटे. म्हणून जो गेलो साधारण 10च्या दरम्यान मी अंकुश दादाच्या रूममध्ये गेलो. 12:30 वाजता आम्हाला हाकललं तेव्हा बाहेर पडलो होतो. पण म्हणजे काय व्हायचं की आज कसं शॉट झाला, आज काय चांगलं झालं, आता उद्याचं काय, कुठून सुरुवात आहे, ह्या पण गप्पा व्हायच्या. काय काय चुकलं माकलं ते पण असायचं. मज्जा यायची यार. मग एक पण खूप छान टीम मिळाली. म्हणजे मी अनेकदा असं म्हणतो की अंकुश बरोबर तर माझा पहिला सिनेमाचा अनुभव पहिला. मी कधीतरी असिस्टंटशिप करत असताना अंकुशसोबत ऑन सेट काम केलेलं आहे. अदरवाईज आम्ही खूप भेटायचो. पण स्क्रीनसाठी आणि ते पण सिनेमासाठी काम करणं, कितीही काही म्हटलं ना विशाल, या 3 मीडियामध्ये खूप मोठं अंतर आहे.
नाटक, मालिका म्हणजे छोटा पडदा आणि मोठा पडदा, प्रत्येक पडद्याची आपापली मागणी असते. शिवाय OTT. शिवाय OTT त्याला आपण छोटा पडद्यामध्येच तू घेऊया. तर सगळ्याच प्लॅटफॉर्मवर पण तो- काम केलं. हां. हां. तर अंकुशला मी त्या पडद्यावर बघायचो नाही कधी, छोट्या पडद्यावर. अंकुशला नाटक करून सुद्धा तुला 15-1 वर्ष झाली असतील. होय. आणि मला असं कायम त्याच्या एक्सक्लुसिव्हिटीचं खूप कौतुक असायचं. मी कधीतरी यांना सांगायचो पण की खूप धैर्य आणि धारिष्ट्य लागतं त्या एका माध्यमाशी इतकं प्रामाणिक राहायला की मी मोठ्या पडद्यावरच काम करणार. मग मला माहिती रे मराठी सिनेमात मिळून मिळून किती पैसे मिळणार आहेत, पण त्याचं जे प्रेम आहे त्या मोठ्या पडद्यावर आणि ज्यावेळेला तो टीमचा भाग झाला जसं हा म्हणाला की रात्री आम्ही भेटून चर्चा करत, तर त्या प्रत्येक शॉटबद्दल चर्चा व्हायची रे की हा शॉट आपण असा का घेतला, मग तो तसा लागणार आहे का एडिटला, मग असं आहे का ते तसं आहे का. आणि हे टीमवर्क आहे ना, तीच पिकनिक जास्त चांगली होते ज्या पिकनिकमध्ये ती पूर्ण टीम एकजीव असते. वा वा वा. तुमच्या पिकनिकमध्ये ग्रुप पडले ना की त्या पिकनिकची मजा गेली. मजा गेली, खरी गोष्ट. तसं या सिनेमाच्या टीममध्ये कधीच झालं नाही. ती पूर्ण एकजीव असल्याने तुम्हाला सिनेमात, तुम्ही आता टीजर ट्रेलर बघा त्याच्यात ती कळेल. आणि आता बोलायला काय हरकत नाही, पण हे तर मित्र आहेतच, पण ह्याच्यापेक्षा मैत्रीला जागलेली खूप मोठी नावं या सिनेमात आहेत. महेश मांजरेकर वा. बर. यांनी या सिनेमात काम केलंय. मकरंद देशपांडे, मकरंद अनासपुरे, सचिन गोस्वामी, अवधूत गुप्ते, संजय जाधव अशी मित्रांची आणि प्रवीण तरडे केवळ माझ्या एका फोनवर आणि माझ्या मैत्री पायी या सिनेमात काम केलंय. आणि तो सिनेमा असा पॅनोरमिक मोठा झाला, जी मोठ्या पडद्यावर प्रेम करणारी ही सगळी माणसं आहेत, जसं जिथून मी सुरुवात केली. खरं तर प्रवीण किती मोठा माणूस आहे. आत्ताही त्याचा ज्यावेळेला तो 100 कोटीचा त्याने सोहळा केला, देऊळबंद 2चा, त्या सोहळ्यात सुद्धा त्याने सुरुवात करताना सांगितलं की अरे मी आणि विजय माने आम्ही इतके चांगले मित्र आहोत की 2000 साली एकांकिका स्पर्धांमध्ये आम्ही एकमेकांच्या उरावर बसायचो. तिथून त्याने सुरुवात करून आणि त्याने पूर्ण वेळ मला कंटिन्युअस फोन कर, ऐक मी सांगतो तशीच प्रसिद्धी करायची, आपला सिनेमा आहे विजा, आपण असं करायचं, आपण तसं करायचं, आपण ह्याच्याकडे, हे सगळं कंटिन्युअस प्रवीण आत्ता मला हे करत असतो, गाईड करत असतो. विजू आपण हे असं करूया, आपण हे तसं करूया, आपण हे नाही करायचं, आपण हे नाही बोलायचं, आपण हे असं बोललं तर आपण चर्चेत राहू, हे सगळं प्रवीण करतो. तर ही सगळी मी म्हणतो ना की मी ब्लेस्ड आहे की असे मित्र लाभणं, अशी एक टीम लाभणं, याला ब्लेसिंग्सच लागतात. तो सोहळा होता ना 100 कोटीचा, आता ते तर प्रवीण तरडेचं कौतुक आहे ना. सगळा मीडिया तिथे आलाय, सगळे मित्रमंडळी. बरं त्याने फक्त त्याच्या मित्रांना बोलवलं होतं जवळच्या, ओके, ते सगळे आलेत आणि त्यात त्याने आमच्या सिनेमाचा टीजर दाखवला. वा. क्या बात काय आहे. केवढी मोठी ताकद लागते यार, की स्वतःचं कौतुक चालू असताना 1 मिनिट थांबा, ह्याला शाबासकी द्या, आता याचा सिनेमा येतोय. किती ताकद लागते यार हे करायला. तर म्हणून मी म्हणतो ना की हा मित्रांसाठीचा सिनेमा आहे. माने मित्र मिळवले तुम्ही. खूप. मी जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस मी आहे, कारण माझे जगातले सगळ्यात जास्त मित्र माझे आहेत. यू टेल एनी फील्ड. आत्ता आपण इथे गप्पा मारायच्या आधी आपल्याला इथे स्टुडिओत यायला उशीर का झाला, कारण स्टुडिओत मंदार नावाचा माझा मित्र आहे. यू गो एनिवेअर, माझे मित्र आहेत. आणि त्याच अर्थी मी स्वतःला खूप वेल्दी, खूप संपत्ती असलेला माणूस म्हणतो की माझ्याकडे मित्रांची संपत्ती भरपूर. जाता जाता चाबूक म्युझिक डिरेक्टर तुम्हाला मिळाला, अवधूत. अवधूतची गंमत सांगतो. ज्या वेळेला सिनेमाची चर्चा चालू, आता ते ऑल इन द ग्रुप आहे ना, म्हणजे एक व्हॉट्सअप ग्रुप असा आहे की जिथे अवधूत आणि हे लोक V2 नावाचा ग्रुप आहे, जिथे वाडकर आणि सगळे ते स्वप्नील वगैरे सगळे आहेत. आणि अशी चर्चा आमच्यात चालली होती की आता पुढचा सिनेमा आपण हा करूया, तर हा फ्लोअरला घेऊया आता. आणि अवधूतचा फोन आला, विजू मी खून करेन ना जर मी नसेन म्युझिक डिरेक्टर या सिनेमाचा. अशी धमकी दिली, मी खून करेन, हा सिनेमा मीच करणार. मग अवधूत पण, कॅन यू बिलीव्ह, म्युझिक डिरेक्टर आहे. खरं तर एखाद असं होऊ शकतं की त्याला सिच्युएशन दिलं, त्यांनी त्याची गाणी बनवली आणि त्याचं, पण नाही. पहिल्या वाचनापासून, म्हणजे मी मगाशी 11 ड्राफ्ट म्हटलं ना, त्या प्रत्येक ड्राफ्टच्या वाचनाला अवधूत बोरिवलीवरून ठाण्यात यायचा. हो. प्रत्येक वाचनाला तो बसून असायचा, तो ऐकायचा, तो त्याचे मुद्दे मांडायचा, पुन्हा ऐकायचा, परत त्याचे मुद्दे मांडायचा.
तर हे कशाला एखादा म्युझिक डिरेक्टर म्हणून आहे तर त्याने ते केलं नाही पाहिजे ना, की ठीक आहे माझं काम म्युझिकचं आहे, पण नाही त्याने प्रत्येक आणि औदार्य किती मोठं आहे. खरं तर अवधूत भांडतो की खूप म्युझिक डिरेक्टरने एकत्र येऊन एक सिनेमा नाही करायचा, एका म्युझिक डिरेक्टरचाच तो अल्बम असला पाहिजे. पण मी त्याला सांगितलं की अनुराग गोडबोलेने खूप छान गाणी केली आहेत. तो आपलं बॅकग्राऊंड तर करतोच आहे, पण त्याने खूप छान गाणी केली आहेत, एकदा तू ती ऐक. त्याने ती गाणी ऐकली आणि इतिहासात पहिल्यांदा अवधूत गुप्तेच्या सिनेमात, म्हणजे तो ज्याचं म्युझिक करतोय त्या सिनेमात दुसऱ्या म्युझिक डिरेक्टरने केलेली 2 गाणी आहेत. हो हो बर. तर इतकं औदार्यही त्याने दाखवलं की नाही, त्याने अनुरागने केलेली गाणी चांगली आहेत आणि ती सिनेमात घे. दादा लागले लागले जोरदार गाणे. अरे लागले लागले गाण्यामध्ये बरं ते गाणं लिहिलंय यांनी, ओके, म्हणजे यांच्या आयुष्यात लागलेलं किती महत्व आहे. मला एकदम शब्द शिवाचा वाटा आहे लागलेचा. किती शांतपणे तो आतापर्यंत ऐकत होता, त्याला टाकायचाच होता, तो वाटच बघत होता. आणि आमच्या अनुभवातनं त्यांनी जे गाणं लिहिलंय त्यात काय झालं, मी ते वॉटर ते बोर्डिंग काहीतरी म्हणतात त्याला, ते करतो, ते पाण्याच्या वरती असं उडतं ते. हा, आणि मी असं 15-20 फुटावरनं, आता ते शॉट आहे आपल्या गाण्यामध्ये, पडतो आणि अंकुश दादा, संत्या आणि बाबाची एक रिॲक्शन आहे ती ओरिजिनल आहे की मी ऍक्च्युली 15 फुटावरनं त्या पाण्यावर पडलोय, डायरेक्ट बंदच करा मशीन. फापकन पडलो होतो. आणि असा पडला तोंडावर. आणि त्यामुळे ते जास्त वजन, जोरात ते वजनी आहे खूप, पाय बांधतात. ते कळे म्हणजे मीच हँग मध्ये, तर तिकडे सगळे तू ओके आहेस का, हे काय करायचंय, तू बाहेर येतोस का, असं करून सगळेच घाबरले. ती ओरिजिनल रिॲक्शन फक्त शूज वर येत काय झालं, मित्रांची अपेक्षा आहे. काय सच्चा दोस्त आहे राव. एकाच सिनेमात अंकुश दादाने डबल रोल केलाय. कसं काय दादा तुम्ही निभावलं, हा पण, हा एक टोक आणि हे एक टोक, यार मला आश्चर्यच वाटतं. त्यांची कमाल आहे, माझं काही नाही. त्यांनी लिहिलं इतकं सुंदर. आमचा DOP आहे ना शब्बीर, तर असा जसा आता किती छान असा, आणि ती ज्यावेळेला फ्रेम लागली, आणि अशी एक फ्रेम आहे की तो फक्त स्लो मोशनमध्ये असा एंटर होतो आणि कॅमेऱ्याच्या दिशेने चालत येतो, आणि तो शॉट झाला पूर्ण, आणि DOPने शॉट घेतला, व्यवस्थित शॉट आहे. आणि माझी अशी अपेक्षा आहे की सगळं ओके येणार आहे, ओके आता आपण पुढच्या शॉटला जाऊया. तर DOP परत मॉनिटरवरच, म्हटलं काय आलं शब्बीर, ओके आहे ना शॉट, म्हणजे मला तर ओके वाटतं, तुला का, परत एकदा प्ले केला. क्या काम करता है यार ये अंकुश ना, देख ना कैसा दिखता है यार, वो लगता ही नहीं जो कैमरे के बाहर है, ये कैमरे पे कुछ अलग ही लगता है रे, यही है ना ये, ऐसा मेरे को डाउट आहे की ये वही आहे ना. तर तोच ज्याने शॉट घेतलाय तो जर 3-3 वेळा त्याला बघत असेल तर त्याने काय जादू केली असेल त्या पडद्यात. तो आराच घेऊन तो चालत होता, म्हणजे तो शॉट बघ तू सिनेमात, यू विल नॉट बिलीव्ह की अरे हा गेल्या शॉटला तर असा दिसत होता, आता अचानक असं दिसायला कसं लागलं, काय गेटअप नाही आहे तसा, पण त्याने तो जो कॅरी केलाय स्वतःला. आम्ही पण तिघे फ्रेम मध्ये असताना शब्बीर दादा पुन्हा शॉट बघत होते, आम्हाला वाटलं की तसंच असेल, मग म्हणाले नाही मागचं झाड जरा कंटिन्यू. निसर्गदत्त माणसं आहेत ती. एकदा आम्हाला शेवटचा दिवस होता ना, तर त्या दिवशी आम्हाला खूप चेंज करायचे होते कपडे, खूप कंटिन्युटीचे वाले हे होते, अरे हा तो शॉट घ्यायचा, हा तो शॉट घ्यायचा, तो शॉट, त्या दिवशी खूप कपडे बदलायचे होते. आणि मी म्हटलं हा पहिला सिनेमा आहे ज्याच्यात कपडे बदलून बदलून आपल्याला दमायला झाले ना. बाबा आला, बाबा म्हणाला, असा पडला बेडवर, स्वतःचा अंग टाकला आणि म्हणाला की माझे कपडे बदला. हा देह. आणि त्याच्यानंतर कॉस्ट्युम टीमने लिटरली तो असा आडवा पडलेला आहे आणि त्याला कपडे काढलेत आणि घातलेत. ऍक्च्युली त्याला घालायला लागले कपडे, इतका दमला होता बिचारा. मजेशीर आहे, नेव्हर एंडिंग किस्से आहेत खरं तर या सगळ्याच्यात तुमचे. आणि तुम्हाला या मामाच्या गोव्याला जाऊया यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. सर हा तर एक्सटेन्शन पहिलाच आहे, दुसऱ्यासाठी पण तुम्ही तयार राहा. काय सांगताय? हा मी आत्ताच जाहीर करतो. फक्त डेस्टिनेशन बदलूया आपण. हो हो, मी माझ्या प्रत्येक एपिसोडमध्ये काय मानेंकडे या अपेक्षेने बघत असतो, काहीतरी एक अँकर तरी उभा करा, काहीतरी प्रसंग घडतोय रिपोर्टिंग करायला. बघा पुढचा जर थायलंडला असेल तर
मंडळी बघा बघा आम्ही कशी माझी जागा निश्चित करून घेतोय. हेच तर खरं तर या ठिकाणी आपण दाखवलेलं कौशल्य स्ट्रगल सुरू झालंय आता. हा स्ट्रगल सुरू झालेलं आहे. सेटल आहे. त्यामुळे आता माझी पूर्ण सुरुवात झालेली मंडळी. त्यामुळे ही सुरुवात होत असताना आपलं होम प्रोडक्शन याला आणि या सगळ्या क्रिएटिव्हिटीला, या स्ट्रगलरच्या, या सगळ्या प्रयत्नांना, यशस्वी प्रयत्नांना बघण्याकरता थिएटरपर्यंत जा. कारण हे जोरदार आहे सगळं आणि हे तुम्हाला खूप हसवणार आहे. फॅमिली पॅकेज आहे, होय की नाही? जोरदार गंमत. 31 जुलै. जाता जाता यातलं एखादं गाणं सूर लावतंय कोणी? एक नाही. हा 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 पहिले आप 31 जुलैला आमचा जो मामाच्या गोव्याला जाऊया हा सिनेमा येतोय, त्यातलं एक गाणं सुमधूर गळ्यांनी आपल्यासमोर संतोष जोळेकर सादर करत आहेत आणि कोरसमध्ये आहेत अंकुश चौधरी, कुशल बद्रिके आणि स्वतः विजू माने. हा वा वा हा लागले लागले घ्या आता कोरस. लागले 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 केवळे केवळे लागले आणि पुढे काय आपलं ते तोंडात घास येता खडे लागले, तोंडात घास येता खडे लागले, लागले 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 लागवडे केवळे केवळे लागले. मंडळी वेळ लावणारी माणसं आहे ती आणि असंच भेटत राहा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये. धन्यवाद आजच्या धमाल गप्पांबद्दल. मंडळी इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.